सोनामाता नमस्कार. सोनामाता शिक्षण संस्था संचलित सोनामाता बालक मंदिर प्राथमिक विभाग या शाळेची मी मुख्याध्यापिका आहे, श्रीमती तोंडगिरे. आमच्या शाळेमध्ये 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथीसुद्धा साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट हा क्रांती आठवडा आम्ही साजरा करत आहोत. दररोज 2 क्रांतिकारकांची माहिती विद्यार्थी सांगत आहेत आणि 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहोत. तसेच विविध क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आम्ही घेणार आहोत आणि क्रांतिज्योत पेटवून मशाल पेटवून हा क्रांती दिन आम्ही साजरा करणार आहोत. दरवर्षी आमचा हा उपक्रम असतो. आठवडाभर आम्ही क्रांतिकारकांची माहिती सांगत असतो. आता हे 35वं वर्ष आहे. तर 1 ते 9 या तारखेदरम्यान कोणकोणत्या क्रांतीवीरांची तुम्ही माहितीचा विद्यार्थ्यांना? आता सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे, म्हणजे भगत सिंग आहे, राजगुरू, सुखदेव, त्यानंतर चारुलता वड्डेदार, अशा विविध क्रांतिकारकांची माहिती विद्यार्थी सांगतात. बरोबर. आणि त्यातून मग प्रश्न काढून प्रश्नमंजुषा घेतली. एकूण किती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? प्रत्येक वर्गातून 2 असे 14 ते 15 विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत. त्यातून मग हा जो कार्यक्रम घेऊ त्यातून आम्ही बक्षिसं त्यांना देणार. बक्षीस वितरण दिवस कोणत्या दिवशी असतात? शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण शेवटच्या दिवशी क्रांती दिनाचा कार्यक्रम होईल आणि त्या दिवशीच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. प्रश्नमंजुषा झाल्यानंतर बक्षीस वितरण केलं जाईल. या संदर्भामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना अजून पालकांना काय आवाहन करणार? विद्यार्थ्यांना आपल्या देशासाठी ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं अशा सर्व क्रांतिकारकांचा परिचय त्यांना व्हावा आणि देशभक्तीची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये जागृत व्हावी. पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या पल्ल्यांना प्रोत्साहित करावं. देशकार्यात त्यांनी सहभाग घ्यावा आणि सुजाण नागरिक घडावे आमच्या हातून अशी आम्ही अपेक्षा करतो मुलांकडून. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोणकोणते शिक्षक वृंद सहभाग घेतला? सर्व वर्गांचे वर्ग शिक्षक आहेत. त्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या पाटील मॅडम आहेत आणि आम्हाला प्रेरणा देणाऱ्या आमच्या संस्थेच्या अध्यक्षा तळेगावकर मॅडम आणि आमच्या संस्थेच्या सचिव यांचं आम्हाला सतत मार्गदर्शन असतं या प्रत्येक कार्यक्रमासाठी. ठीक आहे.